ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 6. ध्यानयोग. योग साधना भाग 5. योगाभ्यासापूर्वी सद्गुरु स्मरणाची आवश्यकता. ओव्या आहेत 186 ते 189. मागच्या भागात योगाभ्यासासाठी आसन कसे व कोठे मांडावे त्याचे मार्गदर्शन ज्ञानदेवांनी केले. आता प्रत्यक्ष योगाभ्यास सुरू करण्यापूर्वी ज्ञानदेव सद्गुरु स्मरणाची आवश्यकता सांगत आहेत. गीतेतील श्लोकात त्याला आधार नाही. गीता सांगते, श्लोक 12. तत्रैकाग्रं मनः कृत्वा यत चित्तेंद्रिय क्रियः उपविश्यासने युज्याद योगम आत्मविशुद्धये. त्या ठिकाणी मन एकाग्र करून आसनावर बसलेल्या आणि चित्त व इंद्रिय यांच्या क्रियांचे नियमन केलेल्या अशा योग्याने अंतःकरणाच्या शुद्धीसाठी योगाचा अभ्यास करावा. मग तेथ आपण एकाग्र अंतःकरण करून सद्गुरु स्मरण अनुभवीजे. मग तेथे आपण एकाग्र अंतःकरण करून मनात सद्गुरूचे स्मरण करावे. जेथ स्मरतेनी आदरे स बाह्य सात्विके भरे जव काठिण्य विरे अहम भावाचे. त्या स्मरणाच्या आधाराने अहंकाराचा कठीणपणा इतका नाहीसा होतो की तो स्मरण करणारा आत बाहेर सात्विक भावाने व्याप्त होतो. विषयांचा विसरू पडे इंद्रियांची कसमस मोडे मनाची घडी घडे हृदया माझी. विषयांचा विसर पडतो, इंद्रियांची रग मोडते, अंतःकरणाच्या ठिकाणी मनाची स्थिरता होते. ऐसे ऐक्य हे सहजे फावे तव राहीजे तव तेनेची बोधे बैसीजे आसनावरी. याप्रमाणे ऐक्य प्राप्त होईपर्यंत थांबावे व मग त्याच ऐक्याच्या बोधाने आसनावर बसावे. आसन कोठे व कसे रचावे याचे सागर संगीत वर्णन झाल्यावर प्रत्यक्ष योगाभ्यासास कशी सुरुवात करावी ते ज्ञानदेव सांगत आहेत. एखादा निसर्गरम्य निगूढ मठ व शिवालय निवडून तेथे समतल जमिनीवर दर्भावर मृगाजीन व धुतवस्त्र अंथरून मग प्रत्यक्ष योगाभ्यासास बसावं. योगाभ्यासास सुरुवात करण्यापूर्वी ज्ञानदेव सांगतात की प्रथम मन एकाग्र करून सद्गुरु स्मरण करावं. नाथपंथात सद्गुरु पदाला अत्यंत महत्व आहे. ज्ञानदेवांनी 3ऱ्या अध्यायात म्हटले होते, तै गुरु शिष्याची गोठी पदपिंडाची गाठी तेथे स्थिर राहुनी नुठी कवणे काळी. पद व पिंड यांची एकदा गुरुकृपेने गाठ पडली की शिष्य आत्मपदी स्थिर होतो. त्यानंतर त्याला कदापिही व्युत्थान दशा प्राप्त होत नाही, हीच समाधी होय. श्री गुरु आत्म्याची परमात्म्याशी गाठ घालून देतात. त्यामुळेच ज्ञानेश्वरीतही वारंवार सद्गुरु वंदन येते. आता ही ज्ञानदेव योगाभ्यासास सुरुवात करण्यापूर्वी सद्गुरु वंदन करण्यास सांगत आहेत. सद्गुरूंना वंदन करण्याचे कारण सांगताना ज्ञानदेव म्हणतात की आदरयुक्त स्मरणामुळे अहंकाराचा कठीणपणा इतका नाहीसा होतो की स्मरण करणारा आत बाहेर सात्विक भावाने व्याप्त होतो. काठिण्य म्हणजे वेगळेपणा. ओल्या मातीचा घट केला व फोडला तर तो पुन्हा मातीत मिसळून जातो व त्या मातीपासून दुसऱ्या आकाराचा घट बनवता येतो. पण तो तयार झालेला घट भाजला की कठीण होतो व मातीपासून वेगळा पडतो. मग तो फोडला तरी तो मातीत पूर्णतः मिसळून जात नाही. भाजल्यामुळे त्या मातीला कठीणपणा आलेला असतो. तसेच जीव हा वास्तविक आत्मस्वरूपच आहे. आत्मा व परमात्मा यात तत्वतः काहीही भेद नाही. पण आत्म्याभोवती जे अहंकाराचे आवरण असते त्यामुळे तो परमात्म्यापासून वेगळा पडतो व परमात्म्याशी एकरूप होऊ शकत नाही. परंतु सद्गुरूंचे स्मरण केले की हा अहंकार विरून जातो. अहंकाराचा कठीणपणा नाहीसा होतो व जीव आत बाहेर सात्विक भावाने व्याप्त होतो. सात्विक भाव अंतःकरणात दाटले की विषयांचा विसर पडतो. इंद्रियांची विषय सुखाबद्दलची व्याकुळता नाहीशी होते. पुढे ज्ञानदेवाने म्हटले आहे की मनाची घडी घडे हृदया माझी. मन हृदयाच्या ठिकाणी घडी होऊन राहते. मन मोकळे सुटलेले असले की ते अस्ताव्यस्त पसरलेले धोतर किंवा साडी जर घडी घातलेली नसली तर जशी सर्व कपाट व्यापून राहते त्याप्रमाणे मन मोकळे सुटले असले की ते अस्ताव्यस्त होते. ते सर्व इंद्रियांच्या ठिकाणी वावरत राहते. इंद्रियांनी जे भोग घेतले जातात
त्या बाह्य वस्तू सुद्धा ते मन व्यापून टाकते. पण घडी घातलेलं वस्त्र कपाटात एका कोपऱ्यात थोडक्या जागेत राहते. तसे मन जर का विषय विमुख झाले तर त्याचे संकल्प विकल्प संपतात व संकल्प विकल्पांचे व्यापार बंद झाले की मन अंतःकरण रूप होऊन राहते. ते हृदयात एके ठिकाणी राहते, जणू काही घडी घातलेले वस्त्रच. आणि अशी स्थिती सद्गुरु कृपेमुळे प्राप्त होते. योग साधनेत मन एकाग्र करणे हीच खरी साधना आहे. गुरु कृपेने अशी एकाग्रता येते. म्हणून मन, इंद्रिये व अंतःकरण यांचे ऐक्य होईपर्यंत सद्गुरु स्मरण करत राहावे व त्याच ऐक्यबोधाने आसनावर बसावे असं ज्ञानदेव सांगतात. येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की आसनावर बसण्यापूर्वी साधकाने अंतःकरणाची शुद्धता व स्थिरता साधावी आणि ती शुद्धता व स्थिरता सद्गुरु स्मरणाने साधते हे त्यांचे अनुभव सिद्ध सांगणे आहे. ज्ञानदेवांनी पंथराजाची माहिती देत असताना कुंडलिनी योग सांगत असता सुरुवातीलाच सद्गुरु स्मरणाचे महात्म्य दर्शवले आहे. गीतेत त्याला आधार नाही, पण ज्ञानदेव हे नाथपंथी होते व नाथपंथात सद्गुरूंना अत्यंत महत्व असते. ज्ञानदेव सांगत असलेला मार्ग हा त्यांच्या अनुभवाचा विषय आहे. त्यांच्या मते सद्गुरु स्मरणाने हा मार्ग आपोआप प्रशस्त होत जातो. नाथपंथीयांच्या मते कुंडलिनी योग सद्गुरु कृपेने साधना करत असता अनायासे प्राप्त होतो. इतर मार्गाने कुंडलिनी उत्थापन करण्यात अनंत धोके आहेत. साधकाचा देहपातही होण्याचा संभव असतो. पण सद्गुरु कृपेने मात्र हा योग साधकाला साध्य होतो. सद्गुरु साधकाचे सोहम सिद्धीचे लळे पुरवतात. ज्ञानदेवांनी जी या मार्गातील गूढ रहस्य श्रोत्यांना उलगडून दाखवली आहेत त्या मार्गदर्शनातील सद्गुरु स्मरण हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आसनावर ध्यानाभ्यासासाठी बसल्यानंतर शरीराची स्थिती कशी असावी त्याबद्दल ज्ञानदेवाने पुढे मार्गदर्शन केले आहे. तो भाग आपण उद्या पाहू.